येतोय का? हॅलो हॅलो येतोय मॅडम. येतोय मॅडम. लवकर सांगत जावा की, मला वाटलं सकाळी सकाळी झोप नाही झाली वाटतं. ठीक आहे. ओके, तो स्टॅक मध्ये आता जे की आपण इन्सर्ट करणार आहे ते डेफिनेटली बॉल तर नसणार, मग काय असणार, ते ऍड्रेस असणार. ओके ना, ऍड्रेस आपण स्टॅक मध्ये इन्सर्ट करणं याला काय म्हणायचं, पुश. खाली बघा तिथं नाव दिले. आणि ऍड्रेस काढून घेणं वापस याला काय म्हणायचं, पॉप. आता परत इथं क्वेश्चन येतो की मॅडम आपल्याला इन्सर्ट करायची परत काढून घ्यायची काय गरज आहे. ओके, ऑलरेडी पीसी जो आहे आपला तो आपल्याला कुठला ऍड्रेस इन्स्टॉल करायचा ते सांगणारच आहे. हे सगळं कुठं आहे, हे सगळं रॅम वर आहे. रॅम म्हणजे काय असतं, मेमरीज असती. मेमरीमध्ये लोकेशन्स असतात, लोकेशन्सला नंबर असतात. किती नंबर असतात, 00 पासून 64K पर्यंत. इन केस ऑफ 8085 64K का, कारण की 16 ऍड्रेस लाईन्स आहेत म्हणून. ओके नाव, आणि त्याच्यावर मग आपण काय करतो, त्या लोकेशन्सला प्रोग्राम सेव्ह करतो. पण मग स्टॅकची गरज कधी पडती, तर इथं सगळ्यात मेन क्वेश्चन येतो, स्टॅकची गरज कधी पडते, जेव्हा आपण ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स यूज करतो. ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स आपल्याला काय सांगतात, किंवा इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल ही आपली मेन मेमरी आहे आणि इथं आपला प्रोग्राम काउंटर आहे. ओके ना, प्रोग्राम काउंटरचं फंक्शन काय आहे, फॉर एक्झाम्पल हा आपला पीसी आहे. ओके, पीसीचं फंक्शन काय आहे, जी की आपली मेन मेमरी आहे त्याच्यामधले 1 बाय 1 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायच्या. एक झालं की ऑटोमॅटिकली एक इन्क्रीमेंट होणार, तो सेकंड लोकेशनला येईल, सेकंडला झालं की थर्डला येईल, थर्ड झालं की फोर्थला येईल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण काही काही इन्स्ट्रक्शन्स अशा असतात की ज्याच्या, फॉर एक्झाम्पल कॉल इन्स्ट्रक्शन आहे. कॉल इन्स्ट्रक्शन काय सांगते, फॉर एक्झाम्पल आता हे तुमचे लोकेशन किती आहेत, कन्सिडर करा 1 ते 10 लोकेशन्स आहेत आणि तुम्ही कॉलला काय केलं की 1000 म्हणजे 1000 लोकेशनला जो प्रोग्राम आहे तो कॉल केला. मग आता इथं काय होतं की जेव्हा, आणि ही कुठल्या, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही तिसरी इन्स्ट्रक्शन ही दिली काय, कॉल 100, तो हा पहिली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करेल ऑटोमॅटिकली, सेकंडला येईल, सेकंड झालं की थर्डला येईल, थर्डला तुम्ही काय सांगता त्याला, कॉल 1000, म्हणजे काय की तुम्ही एक सब रुटीन कॉल केलं. ओके, नाव आता कन्सिडर करा की 100 या लोकेशनला हा प्रोग्राम आहे. ओके नाव, म्हणजे 1 ते 3 लोकेशन तुम्ही ऑलरेडी एक्झिक्यूट केलेले आहेत. ओके नाव, आता काय आहे की 1000 लोकेशनला इथं तुम्ही थर्ड इन्स्ट्रक्शन कुठली यूज केली, कॉल 1000. मग पीसी काय करतो, पीसी ऑटोमॅटिकली कुठं जातो, तर 10 लोकेशनला. ओके, तो पुढच्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत नाही. समजतंय नाव, पुढच्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत नाही, तो डायरेक्टली कॉल 100 तुम्ही तिसरी इन्स्ट्रक्शन दिली ना, तो इकडे येतो आणि हा प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, आता हा पूर्ण एक्झिक्यूट झाला, मग तो काय करतो, रिटर्न येतो. पण आता रिटर्न कुठं जायचं हे त्याला कळत नाही. समजतंय, रिटर्न आल्यावर मेन या जे 1 ते 10 लोकेशन्स आहेत यातलं कुठलं लोकेशन शो करायचं हे पीसीला कळत नाही. समजतंय, मग पीसीला हे सांगायचं काम कोण करतं, स्टॅक पॉइंटर करतो. समजतंय ना, म्हणजे आता परत ह्याचं काम कसं होतं बघा, जेव्हा मी ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन, जेव्हा मी एका माझ्या मेन प्रोग्राम पासून सब प्रोग्रामला, एका छोट्या प्रोग्रामला स्विच करते, सिस्टीम स्विच करते, तेव्हा पीसी काय करतो, सब प्रोग्रामचं जे काही मेमरी लोकेशन आहे ते दाखवतो. ओके, फॉर एक्झाम्पल पीसीची व्हॅल्यू इथं काय होणार, 1000. ओके, पीसीची व्हॅल्यू 1000 झाली, याचा अर्थ सिस्टीमला काय कळालं की आता 100 लोकेशनला जी इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सिक्वेन्शियली एक्झिक्यूट करायच्या. ठीक आहे, हे एक्झिक्यूट झालं व्यवस्थित. आता परत इथला प्रोग्राम राहिलाय ना तुमचा 10 लाईन्स आहे, तुम्ही तिसऱ्या लाईनलाच इकडे प्रोग्रामला आला होता. आता परत बॅक टू तुम्हाला इकडे जायचंय, मग आता परत वापस इकडे जाताना कुठं जायचं हे सिस्टीमला कळायसाठी कोण असतं, स्टॅक पॉइंटर असतो. मग स्टॅक पॉइंटर काय करतो की आता कुठल्या लोकेशनला तुम्ही सोडलाय, थर्ड लोकेशनला तुम्ही सोडले ना, 1 2 एक्झिक्यूट झाली, थर्ड लोकेशनला तुम्हाला कुठली इन्स्ट्रक्शन होती, कॉल 1000. मग इथं स्टॅक पॉइंटर स्वतःची व्हॅल्यू काय करतो, 3 करतो,
म्हणजे जेव्हा बॅक टू पीसी इकडे येईल तेव्हा तो कुणाकडे बघतो, स्टॅक पॉइंटरकडे बघतो. स्टॅक पॉइंटरला म्हणतो मला करंट लोकेशन दे. करंट लोकेशन स्टॅक पॉइंटरने त्याला काय दिलं, 0003, आणि मग तो 3 पासून राहिलेला पुढचा प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. हे कळालं का? येस ऑर नो? हॅलो, रिपीट मॅडम. काय? हॅलो, अजून एक. ओके, अजून एकदा सांगते. ठीक आहे, आता इकडे बघा. ओके, रिपीट करते ना. आता इकडे बघा, ही स्लाइड बघा. पीसीचा मेन फंक्शन काय आहे, मेमरी लोकेशन दाखवायचे. इनिशियली जेव्हा पीसी रिसेट असतो तेव्हा काय होतं, 0 ला येऊन थांबतात. पीसीची व्हॅल्यू काय होती, 0. आपण जेव्हा मायक्रोप्रोसेसर किंवा कम्प्युटर आपला स्टार्ट करतो तेव्हा तो 0 म्हणजे पहिल्या लोकेशन पासून स्टार्ट होतो. आता फर्स्ट लोकेशनला जी काही इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेली आहे, ओके, ती एक्झिक्यूट होणार. नाव ती झाली की पीसी ती होत असताना पीसी स्वतःला 1 ने इन्क्रीमेंट करून स्वतःची व्हॅल्यू काय करतो, 002 करतो. मग ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झालं की सिस्टीम परत कुणाकडे बघती, पीसी कडे. आता पीसीची व्हॅल्यू काय आहे, 002 आहे. मग इथे जी काही इन्स्ट्रक्शन आहे ती एक्झिक्यूट करते. परत मग हे एक्झिक्यूट मध्ये 2 ऑपरेशन आहेत, ऑपकोड आणि ऑपरंड. जेव्हा मीन्स एक्झिक्युशन 3 स्टेज मध्ये होताना कसं होतं की पहिल्या स्टेजला पीसीला काय म्हणजे बरं ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका. 002 ला आलं, ती दुसरी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होती. ती एक्झिक्यूट होत असताना पीसी काय करतो, स्वतःला 1 ने इन्क्रीमेंट करतो आणि कुठल्या लोकेशनला येतो, 0003. ओके, नाव 003 ला येतो. ठीक आहे, ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली. नंतर कुठे येतो, 004 ला. जर आपण काहीच नाही दिलं, म्हणजे इन्स्ट्रक्शन साध्या असतील सगळ्या, डेटा ट्रान्सफर असू दे, अरिथमॅटिक किंवा लॉजिक किंवा कंट्रोल असतील, तर पीसीचा सिक्वेन्स कसा होणार आहे, पहिल्यांदा पहिलं लोकेशन, नंतर दुसरं, नंतर 1 ने इन्क्रीमेंट होऊन तिसरं, नंतर 1 ने इन्क्रीमेंट होऊन चौथं, नंतर 1 ने इन्क्रीमेंट होऊन 5, असं तो शेवटच्या लोकेशन पर्यंत येईल. जेवढा तुमचा प्रोग्राम असेल तिथपर्यंत. तो ठीक आहे, इथपर्यंत असं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण काही काही इन्स्ट्रक्शन कशा असतात, आता इथे इन्स्ट्रक्शन सिम्पली काय आहेत, ऍड करा, सबट्रॅक्ट करा, याच्यामध्ये सिक्वेन्स चेंज व्हायचं काही कारण नाही. पण काही काही इन्स्ट्रक्शन कशा असतात, आता कन्सिडर करा लोकेशन सी ला तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली आहे जम्प. ओके, जम्प तुम्ही कुठे देताय, 2000, म्हणजे तुम्ही काय म्हणताय, 2000 या लोकेशनला जम्प करा. आता काय होईल बघा. ठीक आहे, कम्प्युटर रिसेट होता, आपण चालू केला, तो पहिल्या लोकेशन पासून स्टार्ट करेल ना. पहिलं लोकेशन 0000 असणार आहे. मग शेवटचं लोकेशन काय असेल, 63,999. आता आपल्याला समजायचं आहे की म्हणून मी पहिलं लोकेशन 1 घेतले, म्हणून ते कुठे एंड झालं, 64000 ला. जसं आपण बघितलं, डेटा लाईन्स 8 आहेत, पण 0 ने रिप्रेझेंट करतो म्हणून D0 to D7 म्हणतो ना, 1 ने कमी येतं का, तुम्ही 0 ने रिप्रेझेंट करताय. ओके ना. आता पीसी पहिल्या लोकेशनला आला, सिस्टीम स्टार्ट झाली. पीसी ऑटोमॅटिकली काय करेल, इथे जी इन्स्ट्रक्शन आहे, कन्सिडर करा इथे इन्स्ट्रक्शन आहे आपली MOV मूव 1 किंवा MVI घेऊ, MVI B,36H. याचा अर्थ काय, जी काही 36 व्हॅल्यू आहे ती बी मध्ये मूव्ह करा. ओके ना, ही इन्स्ट्रक्शन केली. ठीक आहे, हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली. नंतर पुढची इन्स्ट्रक्शन काय आहे, MOV मूव C,B. याचा अर्थ काय, बी ची जी काही व्हॅल्यू आहे ती सी मध्ये करा, सी मध्ये टाका. मूव्ह म्हणजे काय, मूव्ह करा कुणाला, व्हॅल्यूला. 36H काय 36H कसं काय लिहिली, H हेक्स मध्ये. 36 तुम्ही हेक्स मध्ये युज करताय म्हणून याच्या आपण आधी बघितलं नाही, याच्या आधी हेक्स सांगितलं ना तुम्हाला. जे काही नंबर रिप्रेझेंट आपण यामध्ये करणार आहे ना, ते सगळे हेक्स मध्ये असणार आहेत, म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुढे एच लिहावं लागतं. कळालं का. 36 हे डेसिमल आहे का हेक्साडेसिमल आहे, तर हेक्साडेसिमल आहे. मग ते कसं कळणार, तर पुढे एच लिहिले म्हणून. जेव्हा जेव्हा पुढे एच असते याचा अर्थ काय, 36 यू हॅव टू रिप्रेझेंट इन हेक्साडेसिमल फॉर्मॅट. ओके ना, काय लिहिलं, ओके एच नाव सी. आता ठीक आहे, पहिली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली, बी ला 36 व्हॅल्यू दिली. दुसरी मग काय झालं, पीसी 1 ने इन्क्रीमेंट झाला, 2 झाली. मग तिथली इन्स्ट्रक्शन सिस्टीम एक्झिक्यूट करणार, काय बीची व्हॅल्यू सी मध्ये गेली. मग पीसी परत 1 ने इन्क्रीमेंट झाला, आता त्याची व्हॅल्यू काय आली, 0003. ओके, पण आता 003 ला जेव्हा तो तिसऱ्या सायकलला येईल, ओके, पहिल्या सायकलला हा झाला, दुसऱ्याला हे झालं, तिसऱ्या सायकलला जेव्हा तो इथे येईल तेव्हा इन्स्ट्रक्शन काय आहे, जम्प 2000. म्हणजे काय, जम्प करा कुठं, या लोकेशनला. आता तुम्ही कुठल्या लोकेशनला आहे, लोकेशन नंबर 3 ला आहे, तुम्हाला कुठल्या लोकेशनला जम्प करायचंय, 2000 ला. मग पीसी काय करतो, 2000 लोकेशनला जम्प करतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की हे 2000 लोकेशन आहे. ओके
ना इथं जे काही इन्स्ट्रक्शन दिलात ते जाऊ दे, पण आता इथं काय झालं बघा, थर्ड लोकेशनने तो कुठं जम्प केला, मग मधल्या लोकेशनचं काय झालं, मध्ये जो तुम्ही प्रोग्राम लिहिला तो पण मग जेव्हा आता पीसी काय करणार, जम्प सांगितलंय ना मग जम्प करणार आणि हे इथलं एक्झिक्यूट करणार. ओके, जे काही एक्झिक्यूट असेल नंतर तुम्ही कुठलंही सब रुटीन टर्न कशाने करता, रिटर्ननी. ओके, पण आता रिटर्ननी दरवेळेस तो काही परत वनला जाणार नाही, जिथं सोडलंय तिथं त्यांनी जायला पाहिजे. मग आता त्याला कसं कळणार की मी कुठून सोडलंय ते, हे कुठेतरी स्टोअर करायला पाहिजे. येस, मग तो काय करतो, जेव्हा अशा ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स येतात की ज्याच्यामध्ये त्याचा 1 बाय 1 सिक्वेन्स चेंज होतो. आता इथं 3 नंतर 1 म्हणजे काय, तो 4 ला आला पाहिजे होता ना, पण पीसीची व्हॅल्यू आता किती झाली, 2000 झाली. ओके, मग तो काय करतो, जेव्हा अशा ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स असतात तेव्हा ज्या लोकेशनला, मग आता इथं तो काय करेल, स्टॅक पॉइंटर जो आपला असतो, ठीक आहे, प्रोग्राम काउंटर सारखाच एक स्टॅक पॉइंटर असतो. मग तो काय करतो, हे जे काही 3000 लोकेशन आहे तो काय करतो इथं स्टॅक मध्ये कॉपी करतो. ओके, तो इथं काय होणार, आता इथं काय झालं, 003 झाली. ओके ना, 003 झाली याचा अर्थ काय बघा, आता इथं 1 म्हणजे काय झालं, आता 0003. तो काय करेल, तो जेव्हा जातो तेव्हा तो काय करतो, स्टॅकला ही व्हॅल्यू देऊन जातो. कुठं जातो, जिथल्या लोकेशनला सांगितलं तिथलं एक्झिक्यूट करतो. आता इथलं लोकेशन, हा जो काही प्रोग्राम आहे हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याला काय करायचं, रिटर्न करायचंय. पण रिटर्न तो कुठं करेल, जे स्टॅक मध्ये लोकेशन आपण जाताना सेव्ह केले तिथं तो रिटर्न करेल. मग तो काय स्टॅकला म्हणतो, स्टॅक मध्ये लोकेशन सेव्ह करायचं, याला तो काय म्हणतो, पुश. ओके, आता त्याला काय पाहिजे, लोकेशन पाहिजे, कशासाठी, रिटर्न येऊन राहिलेला प्रोग्राम एक्झिक्यूट करायला. मग तो काय म्हणतो, स्टॅकला माझा मी सेव्ह केलेला डेटा दे. डेटा काढून देणं याला काय म्हणायचं, पॉप म्हणायचं. मग पॉप ऑपरेशन मध्ये त्याला काय कळतं, रिसेंट लोकेशन कळतं की जिथं त्यांनी सोडलं होतं. मग आता त्यांनी कुठं सोडलंय, 003 ला. मग तो काय करतो, 003 ला येतो आणि राहिलेली परत इन्स्ट्रक्शन, 004 ला येतो, तो 1+1 डेटा सेव्ह करतो आणि मग पुढचा प्रोग्राम तिथं एक्झिक्यूट होतो. म्हणजे आता जर या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला समजायसाठी काय घेतलं पाहिजे, तर 2 गोष्टी. स्टॅक, पहिल्यांदा प्रोग्राम काउंटर. व्हॉट इज द यूज ऑफ प्रोग्राम काउंटर, इट इज यूज टू इंडिकेट द मेमरी लोकेशन. ओके, now which memory location from where the next instruction is to be executed. Okay, program counter is always means executed sequentially. No, it depends upon the instruction. Some instructions are sequentially, but what are the branching instructions are there, that is jump, call. Okay, in that case the sequence of program counter is going to be changed. So when we are using the branching instruction, now going for the, before going to the next location, stack whatever the value of the current location +1, it is stored in the stack pointer, and after returning from that subroutine, now program counter start executing from this. तुम्ही म्हणाल मॅडम इथं काय होतंय, 2 तर इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचे, तुम्ही स्टार्ट पासून करायला पाहिजे ना. तर हे आता आपलं छोटा प्रोग्राम आहे म्हणून ठीक आहे. जेव्हा तुम्ही 1,00,000 लाईनचा कोड लिहिताय आणि तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल 90,000 एक्झिक्यूट करून झालाय, 2 तास बसले आणि तुमच्या 90,000 एक्झिक्यूट लाईन्स करून झालेल्या आहेत आणि पुढच्या म्हणजे 90,001 ला तुम्ही सब रुटीन कॉल करताय, तर तुम्ही म्हणणार का की प्रत्येक वेळेस त्यांनी, म्हणजे जेव्हा तो बॅक येईल तेव्हा परत त्यांनी 1 पासून 90,000 पर्यंत करायला पाहिजे? नाही, कारण ऑलरेडी त्यांनी तुला आउटपुट दिलेले आहेत. ऑलरेडी त्यांनी बी ची व्हॅल्यू 36 केली, जी काही बी ची व्हॅल्यू सी मध्ये, मग परत ते सिस्टीम मध्ये एक्झिक्यूट करणं काही अर्थ नाही. तुम्ही म्हणा काय होतं, आम्ही थांबतो की. ओके, तेवढं होईपर्यंत थांबतो. पण तसं नसतं ना. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही नेटचं एखादं पेज ओपन केलंय, ओके, नाव तुम्ही गुगलवर कन्सिडर करा की तुम्ही टाकलंय तिथं रिसेंट मायक्रो प्रोसेसर्स. ओके, अर्ध पेज ओपन झाले. प्रत्येक वेळेस दरवेळेस तुम्हाला अर्ध पेज तेवढंच पेज ओपन झालेलं दिसते, चालेल का? नाही. तुम्ही म्हणणार किती स्लो नेट आहे किंवा किती म्हणजे हे प्रॉब्लेम आहे नेटला. ओके, म्हणजे तुम्हाला काय एक्सपेक्टेड असतं, पुढची एक्झिक्युशन व्हायला पाहिजे ना, तुम्हाला पूर्ण पेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. समजतंय का? सो त्यामुळं असं नाही की त्यांनी जिथं, म्हणजे इथं गरजेचं काय आहे की त्यांनी जिथं सोडलेलं आहे तिथून पुढची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणं. ओके, मग ते सांगायचं काम कोणाचं असतं, ते स्टॅक पॉइंटरचं असतं. ओके, आता परत एकदा आपण वाचू, मग परत मला सांगा, नसेल कळालं तर आणखी एकदा रिपीट करू. बघा,
स्टॅक पॉइंटर, व्हॉट इज स्टॅक पॉइंटर, दोनच गोष्टी मेन लक्षात ठेवायचे की हे मेमरी लोकेशन आहे की जे लिफो प्रिन्सिपलवर वर्क करतं आणि ते मेमरी लोकेशन पॉइंट करायला कोण असतं, स्टॅक पॉइंटर. पॉइंटर म्हणजे काय, ॲरो. ना स्टॅक पॉइंटर इज अ 16 बीट रजिस्टर. अगेन का, कारण की तो मेमरी लोकेशन कॅरी करतो. मेमरी लोकेशन ऍड्रेस लाईन्स दाखवतात, ऍड्रेस लाईन्स 16 आहेत म्हणजे स्टॅक पॉइंटर पण किती आहेत, 16 इन नंबर. स्टॅक पॉइंटर इज 16 बीट रजिस्टर which is used as memory pointer. SP पण मेमरी पॉइंटर आहे, स्टॅक पॉइंटर पण मेमरी पॉइंटर, सॉरी पीसी पण मेमरी पॉइंटर आहे आणि स्टॅक पॉइंटर पण मेमरी पॉइंटर आहे. पण पीसीचं काम काय आहे की सिस्टीमला सांगायचं की हे एक्झिक्यूट करा आणि स्टॅक पॉइंटरचं काम काय आहे, जेव्हा पीसी ब्रांचिंगला जातो तेव्हा नेक्स्ट लोकेशन स्टोअर करून ठेवायचं, जेणेकरून जेव्हा पीसी वापस येईल तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो हे तुझं मीन्स लोकेशन आहे, आता इथून पुढचं तू एक्झिक्युशन चालू ठेव. ओके. A stack pointer is nothing but the portion of RAM that is random access memory. का रॅन्डम ऍक्सेस, कारण की म्हणजे युजर ऍक्सेस करू शकतो याला. स्टॅक पॉइंटर मेंटेन द ऍड्रेस ऑफ लास्ट बाईट दॅट इज एंटर्ड इनटू स्टॅक. Each time when data is loaded into the stack, stack pointer gets decremented. आता समजा 3 लोकेशन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, मी जेव्हा एक डेटा इन्सर्ट करेल माझ्याकडे किती राहिले, 2च राहिले ना, म्हणून इथं काय आलं बघा, each time when data is loaded into the stack, stack pointers get decremented. म्हणजे मी काय सांगितलं, इथं 3 लोकेशन बसू शकतात. आता तुम्ही एक लोकेशन इन्सर्ट केलं, 2च वॅकंट स्पेस राहिल्या, म्हणजे काय की तुमचं जी 3ची जागा होती ती 2 झाली. आता तुम्ही 2 लोकेशन इन्सर्ट केले, इन्सर्ट करणं याला लोड केलं पण म्हणतात, म्हणून इथं काय आले बघा, लोडेड इन टू द स्टॅक, स्टॅक पॉइंट गेट डिक्रीमेंटेड. आणखी एकने डिक्रीमेंट झाला. आता फॉर एक्झाम्पल आणखी 3rd लोकेशन इन्सर्ट केलं, आणखी एक डिक्रीमेंट झाला, समजते. मग याच्या अपोजिट तुम्ही काय म्हणू शकता, when we do the pop operation, स्टॅक पॉइंटर व्हॅल्यू इन्क्रीमेंटेड. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल इथं 2 होते, मी एक पॉप केला, किती राहिले आता वॅकंट लोकेशन, म्हणजे इथं वॅकंट लोकेशन एकच होता, आता किती राहिले, 2 राहिले. आणखी या एकला पण मी जर पॉप केलं तर किती वॅकंट लोकेशन राहिले, 3. म्हणजे काय झालं, स्टॅक पॉइंटरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. असे क्वेश्चन एमसीक्यूला नॉट ओनली इन युनिव्हर्सिटी एक्झाम बट तुम्हाला गेटला पण विचारले जातात. ओके, तर परत एकदा व्यवस्थित बघू आपण. स्टॅक पॉइंटर इज अ 16 बीट रजिस्टर यूज टू store the memory किंवा memory address or it is used as a memory pointer. Stack is nothing but the portion of RAM, that is random access memory. Now stack pointer maintains the address of last byte that is entered into stack. पण हे स्टॅक म्हणजे इथं तुम्हाला ते एक्सप्लेन करायची गरज नाही की तो पीसीला वापस देतो आणि पीसी तिथून एक्झिक्यूट करतो, हे तुम्हाला समजायसाठी आहे. इथं तुम्ही फक्त स्टॅक बद्दल माहिती द्यायची की स्टॅक काय करतोय आणि कसं वर्क करतोय. ओके, सो ईच टाइम वेन डेटा इज लोडेड, आता हा डेटा म्हणजे कुठला असणार आहे की जेव्हा पीसी म्हणजे प्रोग्राम काउंटरला ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन मुळे वेगळ्या सिक्वेन्सला जावं लागतं, तो जिथं तो सिक्वेन्स सोडतोय तो डेटा असणार आहे किंवा ते मेमरी लोकेशन असणार आहे. ओके, वेन each time when the data is loaded into the stack, stack pointer gets decremented, and when data is popped from the stack, stack pointer is incremented. When we load the data, it is called as push operation. When we take off the data, it is called as pop operation. Conversely, it is incremented when data is retrieved from the stack. Okay, and it works on the principle of LIFO, that is last in first out. आता मला सांगा, हे कळालं का व्यवस्थित? Yes or no? Yes. Yes or Yes. no? Yes. ना आता मी क्वेश्चन विचारणार, कुणाचं पण नाव घेऊन, मला कळायला पाहिजे तुम्हाला कळालंय का नाही, तर मला परत रिपीट करावं लागेल कारण की ही अतिशय मेन कन्सेप्ट आहे. मीनवाईल प्रेझेंटीचा कोणीतरी स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाव स्नेहल किंवा पूजा, दोघांपैकी एकींनी सांगायचंय मला पीसीचा यूज काय असतो. स्नेहल, मी स्लाइड ओपन करते, तिथलं बघून सांगा मला. ओके, पीसीचा यूज काय असतो स्नेहल किंवा पूजा? ओके, पीसीचा लॉंग फॉर्म काय सांगा आधी. स्नेहल. प्रोग्राम काउंटर. ओके, त्याचा यूज काय असतो पूजा? वैष्णवी तुम्ही सांगा. ओके, पीसीचा यूज काय आहे? वैष्णवी, सुवर्णा किंवा पूजा, तिघींपैकी एकीने सांगायचंय.
हॅलो, मेमरी लोकेशन पॉइंट आउट करायचे. ओके, ठीक आहे. नाव नेक्स्ट. ओके, चैतन्य तुम्ही सांगा, एसपीचा लॉंग फॉर्म काय? हॅलो चैतन्य. स्टॅक पॉइंटर. ओके ना, पीसी पण मेमरी लोकेशन दाखवतोय, स्टॅक पॉइंटर पण मेमरी लोकेशन दाखवतोय. आता त्या दोघांमध्ये फरक काय आहे? हे कोण सांगते मला? कोणीही सांगा ज्याला समजलं त्यांनी. पीसी पण मेमरी लोकेशनच दाखवतोय आणि स्टॅक पॉइंटर पण मेमरी लोकेशनच सेव्ह करतोय. ओके, मग या दोघांमध्ये फरक काय आहे? पीसी कुठलं दाखवतो? पीसी स्टॅक पॉइंटर जर हा सांगा. पीसी कंटिन्युअसली प्रोग्रामिंगचं दाखवतं. ओके, गुड. आणि स्टॅक पॉइंटर पीसीचं जेव्हा जर कॉल ऑपरेशन झालं. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. ओके, एक्झॅक्टली समजलं तुम्हाला जी कन्सेप्ट मला सांगायची आहे ती. परत एकदा मी रिपीट करते. पीसी पण मेमरी लोकेशनच दाखवतो, स्टॅक पॉइंटर पण मेमरी लोकेशनच दाखवतो. त्यामुळे दोघांची साईज 16 बिट आहे. नाव पीसी कुठलं दाखवतो की पुढची कुठली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचे हे लोकेशन कोण दाखवतो? पीसी दाखवतो. पण जेव्हा पीसी काही काही इन्स्ट्रक्शन मुळे जेव्हा पीसीला त्याचा सिक्वेन्स चेंज करावा लागतो, कॉल असेल किंवा जेव्हा सब रुटीन किंवा दुसरे प्रोग्राम कॉल केले जातात, त्या केसमध्ये जेव्हा पीसीला इव्हन ट्रॅप इंटरप्ट जनरेट झाला, आपण काय सांगितलं आहे, त्याला ते काम सोडावं लागतं, ट्रॅपला अटेंड करावं लागतं आणि परत बॅकला यावं लागतं. ओके, आपण एक एक्झाम्पल बघितलेलं बघा की आपण लेक्चर घेतोय आणि 2 केस आलाय की एक साधा म्हणजे एक स्टुडंट आलेला आहे आणि मोदीजी आलेले. आता साधा स्टुडंट आला तर आपण त्यांना काय म्हणू शकतो की वेट फॉर म्हणजे 5 मिनिट्स लेक्चर झाल्यानंतर आपण बोलू. पण समजा मोदीजी आले तर आपल्याला काय करावं लागेल आहे, तिथं थांबावं लागेल, त्यांना अटेंड करावं लागेल. आता समजा मी जर परत आले लेक्चरमध्ये तर मी परत तुम्हाला सगळं शिकवत बसेन का? आपलं जिथला पॉईंट चालला होता ते शिकवत बसेन, जिथं सोडलं होतं ते शिकवत बसेन ना. मग आता मला परत वापस आल्यावर कळायला पाहिजे की मी कुठं सोडलं होतं तुम्हाला, म्हणजे कोणत्या पॉईंट पर्यंत आपलं शिकून झालं आणि नेक्स्ट कुठली कन्सेप्ट राहिलेली आहे. समजते? तसं पीसीला जेव्हा नेक्स्ट बाकी सब रुटीनला कॉल करा, रुटीन कडे जावं लागतं, तेव्हा पीसीने जिथे एक्झिक्युशन थांबवलेलं आहे ते जे लोकेशन आहे ते स्टॅक कॅरी करतो. ओके, टाइम अप झाला का? ते जे लोकेशन 2च मिनिट, तो ते जे लोकेशन आहे ते तो सेव्ह करतो. समजतंय? तर आजच्या वेळेला 2च कन्सेप्ट होत्या. नेक्स्ट वेळेला आपण पुढचा कन्सेप्ट बघू. मला प्रेझेंटेचा स्क्रीनशॉट नंतर व्हॉट्सअप करा. ओके, समजलं असेल सगळ्यांना बऱ्यापैकी? येस ऑर नो? हॅलो. समजलं. ओके, ठीक आहे, चालेल. मी आता मीटिंग एंड करते.